हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्याचं नाव मी मालवणी. तर आज हा गुरुवार आणि मी चाललोय स्वामींच्या मठात. तर आज जातोय मी आणि माझा भाऊ रितेश दोघे जातोय. तर हां हां दुसऱ्या मित्रांनो असे आता कॅमेरा पकडला की लोक विचारतातच मध्ये. बघूया आता चॅनल आपलं ग्रो करतोय हळूहळू. बघूया. तुमच्याशी तर आज स्वामींच्या मठात जायचा विचार केला. सकाळी आलो कामावरून, आंघोळ वगैरे केली आणि हा माझा भाऊ रितेश, त्याच्यासोबत मी चाललोय. आता चालत जातोय. बघू. आणि तोपर्यंत जरा इंट्रो करून घेऊया. चला. तर मित्रांनो, आम्ही विचार केला आधी की रिक्षाने जायचा, पण आता विचार केला की चालतच जाऊया. आता चालतोय आम्ही, हळूहळू चालत जातोय. अरे चौकाश पडला असता, पडता लागला ना पाहायला. चालताना मित्रांनो जपून चालायचं. आणि आता लॉगिंग चालू केली जाय तर त्याच्यासाठी माईक लागेल, कारण एवढा आजूबाजूचा नॉईज असतो त्याच्यामुळे मित्रांनो. आणि एक स्टँड तर घ्यायलाच लागेल, त्याच्यासाठी पण व्हिडिओ करायचा आहे खास, स्टँड आणि माईकसाठी. तो आता बघू. तिथे एक होमलाईट ट्रेडर म्हणून एक शॉप आहे, तिथे आम्ही जाऊन येऊ. बघू म्हणजे काय प्राईस अकॉर्डिंग, म्हणजे काय कसं आहे, किती प्राईसपर्यंत मिळेल, तर त्यानुसार आम्ही बघू. आता फक्त बघून येऊ. नेक्स्ट व्हिडिओत आम्ही टाकू की कसा आहे तो. तर कामावर जाताना मित्रांनो ह्याच रस्त्याने मी रोज चालत येतो. रात्री आम्ही कसे नाईट शिफ्टला असतो, त्याच्यामुळे ह्याच इकडनं चालत येतो मी. आता ह्या गल्लीमधून फिरत आम्ही बाहेर पडू डायरेक्ट महिंद्रा गेटच्या इथे. जिथे मी काम करतो तिथे थोडा आता बाहेर पडू त्या गेटच्या इथे. थोडं गल्लीतनं यावं लागतं. तर हा आला मित्रांनो महिंद्राचा गेट. इथून मी आत जातो. इकडनं नाही, इकडनं हा जो छोटासा गेट दिसतोय तिकडनं चेकिंग करून मग आत पाठवतात. डायरेक्ट काय कोणाला पाठवत नाही आत. आय लव्ह हनुमान नगर. सकाळी बाहेर पडत होतो, पाऊस आला अचानक. म्हटलं आता काय लगेच जायला नाही भेटत, पण गेला. हळूहळूच्या पाण्यासारखाच होता, जरासा आला लगेच गेला. गरमी पण खूप होते आता. ट्राफिक पण एवढं वाढतं इथे हनुमाननगरच्या इथे. कसे हेवी गाड्या वगैरे जातात महिंद्राच्या, त्याच्यामुळे सगळं वाढतं ट्राफिक. बसेस पण येतात त्याच्यामध्ये. आणि आता जर दुपारचं तर बाहेर निघालाच होतो, एवढी गरमी होते. आता आम्ही हायवे पर्यंत येऊन पोहोचलोय. इथे बाजूलाच मठ आहे समतानगरच्या इथे. ट्राफिक बघ होती. इथे मला वाटतं काहीतरी झालंय. इथे पोलीस मित्रांनो कायमच असतात त्या एरियामध्ये. सॅफ्रॉन फॅमिली रेस्टॉरंट. समतानगर पोलीस स्टेशनच्या इकडनं मठ आहे. हे फुलं असतील काय रे इकडे? एक मिनिट. आहे ना रे. तर आहे मित्रांनो स्वामींचा मठ. चप्पल बाहेर काढायला लागू. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज मित्रांनो गुरुवार आहे. तर मित्रांनो आता
दर्शन घेऊन आम्ही निघालोय. परत आता पुढे जाऊन चालत जातोय. ते शॉपमध्ये जायचं होमलाईट ट्रेडरमध्ये. तिथे जाऊन बघू आता माईकचं वगैरे कसा आहे, काय क्वालिटी देतो. आणि प्रत्येक वेळी क्वालिटी बेस्ट असेलच असं नाही. कमी कमी किमतीमध्ये जरी घेतला तरी त्याला तेवढी क्वालिटी असेलच अशी नाही. कारण व्लॉगिंग करणं म्हणजे कसं की क्लॅरिटी पाहिजे आवाजामध्ये. बाहेर आजूबाजूचा नॉईज असतो तो व्यवस्थित आला पाहिजे मित्रांनो. इकडचा तिकडचा आवाज येण्यापेक्षा माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचला पाहिजे. त्यासाठी ऑटो ड्रायव्हर बघितला मस्त बोलवता सगळ्यांना. गेटच्या समोरूनच मित्रांनो एक दुसरी गल्ली जाते. तिकडनं ते शॉप आहे होम लाईफ ट्रेडर. आता तिकडेच बघतोय आम्ही, जातोय. विचार करत होतो आताच घेऊ, पण चला चला चला. रॉयल एनफिल्ड होम लाईफ ट्रेडर मित्रांनो एक गॅजेट स्टोर आहे. ज्याच्यामध्ये बरेचसे असे गॅजेट भेटतात. अदर बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या भेटतात त्याच्यामध्ये. वेगवेगळे ॲक्सेसरीज म्हणा, टॉय कार किंवा अदर काही असते. ॲक्शन कॅमेरा पण मिळतात तिथे. 4K ॲक्शन कॅमेरा वगैरे मिळतात. ते आपल्याला काही ॲक्शन कॅमेराची वगैरे गरज नाही. आपल्याकडे मोबाईल आहे चांगला, त्याच्याने शूट करायचं आहे. वरती बघत जायला लागते. डॉक्टर माझे गेले परत एखादी या. तर हे आलं मित्रांनो होम लाईफ ट्रेडर. अरे बघा, या शॉपमध्ये आम्हाला जायचं आहे. मित्रांनो आम्ही आता निघालो. ते आम्ही स्टँड एक घेतलाय. बघू आता, आहे तसं चांगला, काम चालवू, पण बघू आता. तर आता आपला लॉगिंग सेटअप जो आहे तो थोडा म्हणजे हळूहळू ग्रो करू. आता हे गिम्बल नाही सॉरी स्टँड घेतलंय लॉगिंगसाठी, ज्याच्याने मला हात असा पूर्ण व्यवस्थित पकडायला भेटेल. जेवढा वाईड अँगल, आता हा वाईड अँगलच यूज करतो मोबाईलचा. तर त्याचा जो बघूया आता कसं भेटतंय आउटपुट. होम लाईफ ट्रेडरमध्ये घेतला. माईक पण बघत होतो, पण माईक आत्ता घ्यायचा नव्हता मला, कारण हळूहळू सगळा सेटअप करू, एकदम सगळं नाही घ्यायचंय. बघू आता, चला. लॉगिंग सेटअप हळूहळू आकार घेतोय. म्हणजे थोडक्यात नाही म्हटलं तरी हे एक स्टँड तर आत्ता घेतलंय. बघू त्याचा आउटपुट नंतर कसा येतो. पुढे माईक पण घेऊ, कारण नॉईज बॅकग्राऊंडचा खूपच येतो, त्याच्यामुळे बघूया आता. परत मित्रांनो त्याच गल्लीतून रिटर्न. आणि पावसाची चिन्ह दिसत आहेत तशी बऱ्यापैकी, तुम्ही बघू शकता खाली. चिखल. अरे क्यूटचा पप्पी. गल्ली रितेश, तुला काय वाटतं, आता माईक घ्यायला पाहिजे होता की नाही? नाही घ्यायला पाहिजे होता. थोडा एक्सपेन्सिव्ह वाटत होता ना? हा, एक्सपेन्सिव्ह आणि त्याचा बॅकग्राऊंडचा आवाज येत होता त्या माईक मधनं. हा, थोडा बॅकग्राऊंडचा आवाज होता. बोयाचाच होता, पण तो मित्रांनो कसा बोयाचाच होता, पण तो मला वाटतं सेकंड कॉपी वगैरे असा असू शकतो. त्याच्यामुळे आता आम्ही काही घेण्याचा प्रयत्न नाही केला. त्याच्या पुढे घेऊ आम्ही, बघू. हा तर बोलत होता की त्याचं पण मित्रांचा चॅनल आहे, त्याच्यावरती त्याने पण एक घेतलेला. तो त्याला म्हणजे नॉईज कॅन्सलिंग होता ना. हां, तो बोलतो की ऑनलाईन त्याला स्वस्त पडला. मग बघू आता, ऑनलाईनच विकत घेऊ. जेवढा म्हणजे आपल्या बजेटमध्ये जेवढा बसेल तेवढं करूच नक्की. तर बघा हा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा, कमेंट करा, शेअर नक्की करा. तर आता जातोय घरी, परत चालतच घरी चाललोय. तर स्टँडबद्दल काय वाटतं तुला? स्टँड चांगला, प्राईसनुसार चांगला, म्हणजे जेवढंच तेवढं प्राईसनुसार हाय चांगलं. म्हणजे आपल्याला काय काम चालवून घ्यायचं आहे बस.
तात्पुरतं. नंतर पुढे ग्रो अप होईल त्यावेळी चांगलं सिम्बल वगैरे घेऊ सेटअप. मित्रांनो बघू शकता तुम्ही क्लिअर पावसाचं वातावरण दिसतंय. एकदम मस्त वातावरण पण छान झालंय, पण गरमी पण तेवढीच होते. तर गरमीचे हाल बेहाल पूर्ण. हा तर पूर्ण घामाने दिसतो, त्याला प्रॉब्लेमच आहे, घाम तर येतोच येतो. मित्रांनो आता छोटे छोटे बारीक पावसाचे थेंब पडतायत, बारीक बारीक, पण उंच आहे आणि गरमी पण आहे कंटिन्यू चालू. लहान लहान पोरं दिसतात रस्त्यावर. फुल फुटलं वाटतं आता. वाजले किती? हा बरोबर, ते दुपारचे स्कूल असते. मित्रांनो येऊन पोचलो आम्ही लोखंडवाल्याच्या इथे, रिक्षा स्टँडच्या इथे. तिथनं आम्ही आज जाणार. गाडीवाले कुठे घुसवतील काय सांगता येत नाही. बस कंटिन्यू येतातच आहेत 288. मित्रांनो बघितलं तरी आम्ही स्वामींच्या मठात 11 नंबरच्या बसनेच जाऊन आलो, पायी. पूर्ण पायी जाऊन आलो समतानगरला. मित्रांनो कुठून तर आकुर्ली क्रांतीनगरच्या इथनं पूर्ण समतानगरपर्यंत जाऊन आलो. आणि जेवढं पण आम्ही आलो अजिबात रिक्षा नाही, पूर्ण पायाने चालत आलो. 11 नंबरची बस बोलतो आम्ही त्याला. मागच्या व्हिडिओत बघितलं असाल की मी इथूनच आतमध्ये गेलेलो, इथूनच वरती घर आहे. चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत एवढंच. व्हिडिओ पुन्हा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. बाय बाय.